Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's spoken English session, let us learn about some English idioms and their uses while making sentences. Now, नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलत आहे. सुप्रभात. आणि आजच्या स्पोकन इंग्लिशच्या सेशनमध्ये आपण काही इंग्लिशमधले वाक्प्रचार बघणार आहोत. इडियम्स म्हणजे वाक्प्रचार. इडियम्सचं स्पेलिंग आहे IDIOMS. इडियम. इडियम म्हणजे वाक्प्रचार. तर इडियमचं शब्दशः डेफिनेशन असं राहतं की ग्रुप ऑफ वर्ड्स हुज मीनिंग is different collectively than the meaning of every single word. For example, a piece of cake, PIECE, a piece of cake चा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. थोडक्यात इडियम्सचा त्याचा एकत्रित काहीतरी वेगळा अर्थ असतो. अ पीस ऑफ केक तुम्ही नुसतं म्हणलात तर केकचा तुकडा, बरोबर आहे. पण हे शब्द जेव्हा आपण इडियम म्हणून वापरतो, वाक्प्रचार म्हणून वापरतो, तेव्हा त्याचा अर्थ होतो एखादी सोपी गोष्ट. फॉर एक्झाम्पल, मी हे जर वाक्यात वापरलं की फॉर रमा स्विमिंग इज अ पीस ऑफ केक, म्हणजेच काय, तर रमासाठी पोहणं ही सोपी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. सो थोडक्यात काय, तर वाक्प्रचार जेव्हा आपण इंग्लिशमध्ये वापरतो तेव्हा त्या वाक्यांना उठाव येतो आणि वी साऊंड लाईक नेटिव्ह इंग्लिश स्पीकर. म्हणजे थोडक्यात आपण इंग्लिश किती फ्लुएंटली बोलतोय, किती चांगलं बोलतोय हे कळायचं असेल तर जेवढे वाक्प्रचार म्हणजेच इडियम्स तुम्ही वापराल तेव्हा तुम्ही इंग्रजी बोलणाऱ्यांपैकी म्हणजे अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्यांपैकी एक होऊन जाल. So if we know certain idioms in English, we will sound like a native speaker. So let us take some idioms topic wise, and today let us learn certain idioms related to finance and money. So first one is someone's bread and butter. BREAD, bread, and butter, BUTTER. म्हणजे एखाद्याची रोजीरोटी असणं किंवा मेन सोर्स ऑफ इन्कम असणं. एक्झाम्पल बघूया. द वडापाव स्टॉल इन द पार्क इज हिज ओनली ब्रेड अँड बटर. उद्यानातील वडापावचा स्टॉल किंवा गाडी हे त्याचे रोजीरोटी आहे किंवा कमाईचे साधन आहे. पुढचा बघूया. ॲट ऑल कॉस्ट म्हणजे रिगार्डलेस ऑफ द प्राइस टू बी पेड ऑर एफर्ट्स नीडेड. ॲट ऑल कॉस्ट, COSTS, कॉस्ट म्हणजे कोणत्याही किमतीवर, असं आपल्याला मराठीत त्याचं ट्रान्सलेशन करता येईल. तर वाक्यात उपयोग बघूया. ही वॉज ट्राईंग टू सेव्ह हिज बिझनेस ॲट ऑल कॉस्ट. म्हणजे तो त्याचा बिझनेस किंवा धंदा वाचवायचा प्रयत्न करत होता ॲट ऑल कॉस्ट म्हणजे कोणत्याही किमतीवर. तसंच टू अर्न अ लिव्हिंग. टू अर्न अ लिव्हिंग म्हणजे पैसे कमावणे. टू अर्न मनी फॉर फूड, क्लोथिंग, एक्सेट्रा. सो शी इज ट्राईंग टू अर्न अ लिव्हिंग बाय सेलिंग व्हेजिटेबल्स. ती भाजी विकून आपला उदरनिर्वाह चालवत आहे किंवा चालवण्याचा प्रयत्न करत आहे. टू अर्न, EARN, अ लिव्हिंग, LIVING. पुढचा वाक्प्रचार किंवा इडियम येईल. मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज. MONEY, मनी, डझंट म्हणजे डज नॉट ग्रो ऑन ट्रीज. तर त्याचा अर्थ म्हणजे मनी इज अ लिमिटेड रिसोर्स, सो वी शुड नॉट बी केअरलेस अबाउट स्पेंडिंग इट. तर त्याचं वाक्य असं तयार करता येईल की वेन द ओल्ड मॅन्स सन आस्क्ड हिम फॉर अ कार, ही रिप्लाइड मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज. म्हणजे शब्दशः आपण मराठीतही म्हणतो पैसे काही झाडाला लागलेत का, तर त्याचा तोच अर्थ होतो
मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज. शेवटचा इडियम बघूयात. बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन माउथ. BORN, बॉर्न विथ अ सिल्वर स्पून. SPOON, स्पून म्हणजे चमचा, इन माउथ म्हणजे थोडक्यात श्रीमंत घरी जन्म घेणे, म्हणजे तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येणं असं आपण मराठीतही म्हणतो. श्रीमंत घरी जन्म घेणे. टू बी बॉर्न इन अ रिच हाऊस. So he has never worked hard for anything because he was born with a silver spoon in his mouth. याचा अर्थ त्यांनी कधीही खूप कष्ट किंवा मेहनत केली नाही आहे, कारण तो ही वॉज बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन हिज माउथ. तर अशा काही म्हणी असे काही वाक्प्रचार असतात ज्यांचा आपण इंग्लिश बोलताना वाक्यात उपयोग केला तर थोडक्यात आपलं म्हणणं इफेक्टिव्हली सांगता येतं, चांगल्या पद्धतीनं सांगता येतं आणि समोरच्यावर ह्याला इंग्लिश येतं आहे असं इम्प्रेशन नक्की पडू शकतं. सो इफ यू हॅव टू ग्रो रिच इन व्होकॅब्लरी अँड टू बी स्ट्रॉंग इन कम्युनिकेशन, यू हॅव टू नो इंग्लिश इडियम्स अँड प्रॉव्हर्ब्स. तर आपण काही 4-5 इडियम्स पाहिले, वाक्प्रचार पाहिले, जे फायनान्स आणि मनीशी आधारित होते. तर एक असे टॉपिक वाईज काही इडियम्स मी द स्पोकन इंग्लिशमध्ये आता ह्याच्या पुढे घेत जाईन. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड वॉट एव्हर वी हॅव डिस्कस्ड रिलेटेड टू इडियम्स. इफ यू हॅव एनी डिफिकल्टीज, डू लेट मी नो. दॅट्स ऑल फॉर टुडेज सेशन. हॅव अ गुड संडे, नाईस संडे, अँड थँक्यू. धन्यवाद.